मुला-मुलींच्या लग्नपत्रिका जुळल्यानंतर म्हणजेच टिपण उतरल्यानंतर आणि जेवढे गुण जुळले पाहिजे तेवढे गुण जुळल्यानंतर दोघांनी एकमेकांची पसंती देण्याअगोदर काही गोष्टी स्पष्ट करून घ्यायच्या असतात. नाहीतर मग काय उगीचच नको त्या गोष्टीला सामोरे जावे लागते. लग्नाआधी न चुकता पार्टनरला विचारा हा एक प्रश्न. आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल, आयुष्यभर कराल सुखाचा संसार. नमस्कार, मी रमेश, आपले मनापासून स्वागत आहे. आजचा हा विषय लग्नाळू मुलींच्या फार उपयोगी आहे आणि खूप सुंदर मुद्दे यामध्ये मांडलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला तुमचा जोडीदार निवडण्यासाठी मदत करणारा ठरेल. तुमच्या जोडीदाराच्या निवडीबाबत तुमच्या मनात कोणतीच शंका राहणार नाही करिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मुला-मुलींना दोघांनाही आपल्या जोडीदाराच्या पसंतीच्या बाबतीमध्ये हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणारा आहे. लग्नाचा निर्णय हा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो. मग ते प्रेमविवाह असो वा अरेंज मॅरेज. लग्नाच्या बिडीत अडकण्यापूर्वी जोडीदाराला पूर्णपणे समजून घेणे भविष्यातील सुखी संसारासाठी अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा जोडपी प्रेमाच्या ओघात काही महत्वाच्या व्यावहारिक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, ज्याचा परिणाम नंतर वादात होतो. आजच्या युगात मुलामुलींच्या विचारांमध्ये आणि प्राधान्यक्रमात बराच बदल झाला आहे. आधुनिक मुलींना केवळ कमावता जोडीदार नको असतो. आजकालच्या मुलींना स्मार्ट, सुंदर व्यक्तिमत्व असलेला देखणा नवरा तर आवडतोच, पण त्यासोबत आपल्या नवऱ्यामध्ये हेही गुण असावे असे प्रत्येक मुलीला वाटते. मुलींना आकर्षित करणाऱ्या मुलांच्या काही प्रमुख सवयी आणि गुण नेमके कोणते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या काळामध्ये मुलांच्या आवडीनिवडी बदलल्या असून त्यांना केवळ घरकाम करणारी मुलगी नको असते, तर त्यांच्या आयुष्यात एक खंबीर जोडीदार हवी असते. सुंदर सुगरण नव्हे तर अशी बायको हवी मला, असे मुले स्पष्ट सांगतात. सुंदर सुगरण म्हणजे नेमकी कशी बायको हवी हे आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण जाणून घेऊयात. हा व्हिडिओ तुम्हाला तुमचा जोडीदार निवडण्यासाठी मदत करणारा ठरेल. तुमच्या जोडीदाराच्या निवडीबाबत तुमच्या मनात कोणतीच शंका राहणार नाही करिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लग्नापूर्वी एकमेकांना विचारण्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या लग्नाकडून नक्की काय अपेक्षा आहेत. प्रत्येकाची संसाराबद्दलची एक वेगळी कल्पना असते. कोणाला लग्नानंतर खूप फिरणे आवडते, तर कोणाला घरगुती शांत आयुष्य हवे असते. जोडीदाराची लग्नाबद्दलची विचारसरणी आणि तुमची विचारसरणी यात किती साम्य आहे हे जाणून घेतल्यास भविष्यातील वैचारिक मतभेद टाळता येतात. लग्नानंतर दोघांनीही नोकरी करायची आहे की एकाने, यावर आधीच चर्चा होणे गरजेचे आहे. अनेकदा घर आणि करिअर यांच्यात समतोल साधताना वाद निर्माण होतात. जोडीदाराला स्वतःच्या करिअरबद्दल किती महत्वाकांक्षा आहेत आणि ते घराला किती वेळ देऊ शकतील हे आधीच स्पष्ट झाले तर कामाच्या ताणामुळे होणारे वाद कमी होतात. संसार हा दोघांचा असतो, त्यामुळे घरातील कामे, मुलांची काळजी आणि आर्थिक जबाबदाऱ्या कशा प्रकारे विभागल्या जातील हे ठरवणे महत्वाचे आहे. कोणती जबाबदारी कोण सांभाळेल याचे स्पष्ट चित्र समोर असल्यास लग्नानंतर नात्यात तणाव निर्माण होत नाही आणि दोघांनाही एकमेकांचा आदर राखणे सोपे जाते. पैशांच्या सवयी, बचत करण्याची पद्धत आणि खर्च करण्याच्या आवडी यावर खुलेपणाने बोलणे खूप गरजेचे आहे. जोडीदाराला बचत करायला आवडते की खर्च करायला? तसेच दोघांच्या डोक्यावर काही कर्ज आहे का, या गोष्टी लग्नापूर्वी माहीत असणे आवश्यक आहे. गैरसमज टाळण्यास यापासून मदत होते. लग्न झाल्यावर मुले कधी हवी आहेत, किती हवी आहेत आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी कोण कशी घेणार यावर चर्चा करणे भविष्यासाठी महत्वाचे असते. मुलाच्या संगोपनाबाबत आई आणि वडिलांच्या भूमिका काय असतील यावर संवाद साधल्याने
नातं अधिक परिपक्व होते आणि मजबूत होते. प्रत्येक नात्यात वाद होतात, पण ते सोडवण्याची पद्धत महत्वाची असते. तणावाच्या किंवा वादाच्या परिस्थितीत तुमचा जोडीदार कसा वागतो, तो शांत राहतो की चिडतो, हेही जाणून घेणे गरजेचे आहे. लग्न हे केवळ दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबांचे असते. आपल्या कुटुंबाशी आणि सासरच्या लोकांशी जोडीदाराला कशा प्रकारचे नाते ठेवायला आवडेल यावर लग्नापूर्वी बोलणे हिताचे ठरते. यामुळे भविष्यात नातेवाईकांमुळे होणारी किचकिच किंवा मनस्ताप टाळता येतो आणि कुटुंबात सलोखा राखता येतो. जोडीदाराच्या दैनंदिन सवयी, त्यांचे छंद, खाण्यापिण्याच्या आवडी आणि त्यांना कोणत्या प्रकारचे चित्रपट किंवा गाणी आवडतात हे जाणून घेतल्याने एकमेकांशी असणारे भावनिक नाते अधिक घट्ट होते. थोडक्यात सांगायचे तर आजची मुलगी आणि मुलगा अशा जोडीदाराच्या शोधात असते जो त्याला एकमेकांना समान दर्जा देईल आणि त्यांच्या आयुष्यातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी मित्र म्हणून सोबत राहील. आजचा मुलगा म्हणला तर मैत्रीपूर्ण स्वभाव, आत्मविश्वास आणि एकमेकांचा आदर करण्याची वृत्ती ज्या मुलीकडे असते ती आजच्या काळात मुलांची पहिली पसंती असते. जिच्या सोबत तुम्हाला स्वतःसारखं राहता येतं आणि जिच्या सहवासात तुम्हाला सुरक्षित व आनंदी वाटतं, तीच तुमच्यासाठी योग्य जोडीदार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आधुनिक काळामध्ये मुला-मुलींची पसंती काय आहे यावर आपण व्हिडिओचा विषय घेतला होता. यानंतरच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात. त्यामध्ये विषय असेल मुलांना आपली जोडीदारी म्हणजे बायको म्हणून कशी, कोणत्या स्वभावाची, कशा स्वभावाची आवडते या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मुलांना आपली जोडीदारी म्हणजे आपली बायको कशा स्वभावाची आवडते हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अत्यंत सुंदर विषय आहे. मुला मुलींच्या आवडीनिवडीसाठी हा विषय खूप सुंदर आहे. करिता हा अवश्य बघा आणि लग्नाळू असलेल्या मुला मुलींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा कदाचित मदत होऊ शकते. या व्हिडिओमुळे कोणाला मदत झाल्यास नक्कीच त्याचा कोणाला ना कोणाला तरी फायदा होईल. करिता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लग्नाळू मुला मुलींपर्यंत पाठवा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.